ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानं गणेश उत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर। भरा फक्त 1 रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू। प्रत्येक खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट। पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक, दुसरा बक्षीस 43 इंची LED टीव्ही, तिसरं बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस वॉशिंग मशीन, पाचवं बक्षीस आटा चक्की। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होऊन गेली आहेत, तर देखील आम्ही मात्र पारतंत्र्यामध्ये राहत आहोत अशी भावना पौर्णिमा फुलसौंदर यांच्यासह राहुरी शहरामधील मेहत्रेमळा परिसरामधील नागरिकांनी व्यक्त केली आहे। आणि रस्त्याच्या प्रश्नाबाबत तहसीलदार नामदेव पाटील यांना 1 सप्टेंबर रोजी निवेदन दिलंय। राहुरी शहरामधील स्टेशन रोड ते मेहत्रेमळा दरम्यान असणाऱ्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे। तसेच रस्त्याच्या पूर्वेकडील सर्वे नंबर 582 आणि 613 तसेच पश्चिमेकडील सर्वे नंबर 725 या सर्वे नंबरमधनं सदर रस्ता असून रस्त्यावरती अतिक्रमणं झालेली आहेत, त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे। मेहत्रेमळा इथे मोठ्या प्रमाणावरती लोकवस्ती आहे। शालेय विद्यार्थी, महिला, वयोवृद्ध असे शेकडो लोक या रस्त्यानं ये जा करतात। रस्ता हा अरुंद आहे आणि रस्त्यावरील खड्डे, चिखल यामुळे परिसरामधील अनेक शाळकरी मुलं आणि काही वयोवृद्ध व्यक्ती पडून जखमी देखील झाले आहेत। राहुरी नगर परिषदेतर्फे रस्त्याची हद्द कायम झालेली आहे। सदर रस्त्यावरती डांबरीकरणासाठी 10 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलाय, मात्र परिसरामधील काही जण विरोध करतायत, त्यामुळे रस्त्याचं काम होऊ शकलं नाही आणि साईड गटारीसाठी मंजूर केलेला निधी परत गेला। परिसरातील संतप्त अनेक महिला आणि पुरुषांनी 1 सप्टेंबर रोजी तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन दिलं। या प्रसंगी पौर्णिमा फुलसौंदर यांनी म्हटलंय की सदर रस्त्याच्या प्रश्नामुळे परिसरामधील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं। भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होऊन गेली, परंतु रस्ता नसल्यामुळे आम्हाला नगर परिषदेच्या मार्फत कोणत्याही सुखसुविधा मिळत नाहीयेत, त्यामुळे आम्ही आजही पारतंत्र्यामध्येच राहत आहोत असं आम्हाला वाटतं। अशा प्रतिक्रिया पौर्णिमा फुलसौंदर यांनी व्यक्त केल्यात। तर सदर रस्त्याबाबत नगर परिषद आणि महसूल प्रशासनाला अनेक वेळा निवेदन देण्यात आलंय, मात्र अद्याप रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाहीये। सदर रस्त्यावरील अतिक्रमण तात्काळ काढून रस्ता डांबरीकरण करण्यात यावा, अन्यथा नगर परिषद कार्यालयासमोर लवकरच तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा परिसरामधील नागरिकांनी दिलाय। दरम्यान या निवेदनावरती वसंत मेहत्रे, निलेश गुलदगड, ऋषिकेश मेहत्रे, गौराज गुलदगड तसेच विकास मेहत्रे, अक्षय मेहत्रे, दीपक गुलदगड, सुजित गुलदगड, पांडुरंग मेहत्रे, विलास मेहत्रे, दीपक मेहत्रे, ज्ञानदेव भांड, कल्याणी गुलदगड, अलका जाधव, संगीता गुलदगड तसेच आशा गुलदगड, पौर्णिमा फुलसौंदर, मंदा गुलदगड, प्रतीक्षा मेहत्रे, कविता मेहत्रे आदींच्या सह्या आहेत। मी पौर्णिमा सतीश फुलसौंदर। आम्ही 5 नंबर नाक्यावर कलेक्टर यांनी जागा घेतलेली आहे। गेले 4-5 वर्ष झाले, पण हा रस्त्याचा प्रॉब्लेम काही सुटलेला नाही। तर या रस्त्यामध्ये पावसाळ्यात तर खूप अडचण निर्माण होतात। मुलांना जायला यायला जागा व्यवस्थित राहत नाही, पडायची भीती आहे। काही जण तर पडले पण आहेत, पण हा रस्ता काही व्यवस्थित झाला नाही। तेवढा फक्त नगर परिषदेने आम्हाला तो रस्ता पूर्ण करून द्यावा एवढी विनंती आहे। आणि जर रस्ता पूर्ण नाही झाला तर आम्ही सर्व महिला उपोषणाला बसू, बस एवढीच विनंती। मी भारती संजय जावळे। मी 7-8 वर्षापासून इथे राहते मेहत्रेमळ्यामध्ये, परंतु आम्हाला अजूनही काही सुविधा इथं उपलब्ध झालेल्या नाहीये। लहान लहान लेकरं आहेत, आमच्या इथून जाता येतात। आम्ही त्या दिवशी माझा नातू आणि मी पडले सुद्धा असते इथून, पण तुम्ही त्या रस्त्याची सोय करून द्यावी आम्हाला, आमची एवढीच मागणी आहे। गटारीचे तर झाले ते प्रॉब्लेम सॉल्व्ह गटारीचे, पण हा रस्ता सगळ्यात महत्वाचा आहे तो। आणि आमच्या समोरचा मेहत्रेमळ्याची जी बिल्डिंग आहे ना, तो एक रस्ता पूर्ण करून द्यावा अशी आमची इच्छा आहे।
तर तेवढं काम तुम्ही करून द्या. 5 नंबर नाका ते गुल्लगड वस्ती हा कलेक्टर साहेबांनी येण्यासाठी 33 फुटाचा रोड मंजूर केलेला आहे, तर नगरपालिका सदर रोडचं अतिक्रमण काढीत नाही. त्यामुळे 583 आणि 725 मध्ये झालेलं अतिक्रमण नगरपालिकेने काढून रोड हा 33 फुटाचा करून द्यावा हीच आमची विनंती आहे. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका.